शरद पवार मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये फोनवरून 15 मिनिटे चर्चा. परभणी आणि इतर भाग शांत झाला पाहिजे. फडणवीसांसह पवारांची प्रतिक्रिया. बीड प्रकरणात कोणीही सुटणार नाही. आरोपींवर कडक कारवाई करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. बीड प्रकरणातील सर्व 8 आरोपींवर मकोका. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, महेश केदार, जयराम चाटेसह प्रतीक घुले, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनवणेवर कारवाई. खंडणी आणि बीड खुनातील आरोपी एकच, त्यामुळे खंडणीच्या सर्व आरोपींवर मकोका लावा, अन्यथा हा मकोका आम्हाला अमान्य. मनोज जरांगेंची मागणी. धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून दूर करा. आकाचा आकाही आता बिनभाड्याच्या खोलीत जायला हवा. धाराशिवच्या मोर्चातून सुरेश धस यांची अजित पवारांकडे मागणी. सुरेश धस यांच्यामुळे बीड बदनाम. गृह विभागाने निर्णय घेतलाय. आरोपींवर कारवाई करणार. बीड हत्या प्रकरणी पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. बीड जिल्ह्याला बदनाम करत नाही, आम्ही फक्त परळी पॅटर्नबद्दल बोलतोय. परळीशी आमचा संबंध नाही. सुरेश धस यांचं पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर. हाकेसाहेब पाया पडतो, कुणाचंही उचल घेऊन बोलू नका. सुरेश धसांची टीका. तर आमच्या मतांवर जिंकला सुरेश धस, तुम्हीच आमची उचल फेडा. लक्ष्मण हाकेंचं उत्तर. सोबत असलेल्या फोटोंमुळे आम्हाला किंमत मोजावी लागते. कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी. वाल्मी कराड सोबतच्या नेत्यांच्या फोटोंवरून अजितदादांचं भाष्य. मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरे काँग्रेससोबत गेले. बाळासाहेबांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करा. रामदास कदमांची फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांकडे मागणी. बारामतीत महावितरणच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र. निमंत्रण उशिरा दिल्यानं सुळेंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. ठाकरे गट पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढवणार. संजय राऊतांची घोषणा. तर एकाकी लढल्याशिवाय ताकद कळणार नाही. राऊतांच्या वक्तव्याला दुजोरा देत अरविंद सावंतांचं विधान. काँग्रेससोबत जाणं ठाकरेंची चूक, आता त्यांना पश्चाताप होतोय. चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. तर विधानसभेला विरोधात लढलेल्यांना तुर्तास महायुतीत प्रवेश नाही. बावनकुळेंकडून स्पष्ट. ठाकरे गटानंतर काँग्रेसकडूनही स्वबळावर लढण्याचे संकेत. संधी हवी असं काँग्रेस कार्यकर्त्यांनीही म्हणावं, मग आम्ही निर्णय घेऊ. वर्षा गायकवाड यांचं सूचक वक्तव्य. राष्ट्रवादीनं महापालिका निवडणुका स्वबळावर लढायला हव्या. भाजपसोबत लढणार असं वाटत असेल, पण राजकारणात कुणी कुणाला विचारत नाही. नवाब मलिकांची प्रतिक्रिया. रवींद्र चव्हाण महाराष्ट्र भाजपचे कार्यकारी अध्यक्ष. भाजपच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला जे.पी. नड्डांकडून नेमणूक. इंग्लंड विरुद्धच्या T20 सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा. मोहम्मद शमी पुन्हा संघात. सूर्यकुमार यादव कर्णधार, तर अक्षर पटेल उपकर्णधार असणार.